मला हरवायला तुम्हाला एवढी ताकद लावावी लागत असेल, हरवायला तुम्हाला एवढी ताकद लावावी लागत असेल, मला घडवायला किती घासले असेल। हार जीत ही लपंडा उदे मनी सुंजायची पुन्हा राघवा। मला हरवायला तुम्हाला एवढी ताकद लावावी लागत असेल, हरवायला तुम्हाला एवढी ताकद लावावी लागत असेल, मला घडवायला किती घासले असेल। हार जीत ही लपंडा उदे मनी सुंजायची पुन्हा राघवा। आता जो तुम्ही फ्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो टायटस आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली तुम्हाला हा टायटस क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून आपण तुम्हाला मटेरियल मध्ये जो बीट व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ऍड करायचा आहे। इथून ह्या बीट व्हिडिओ ऍड केल्यानंतर ह्या व्हिडिओ मध्ये आपण बीट दिलेले आहेत। येथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 5 पर्यंत बीट बदलत जातील। तर आपल्या इथून हा जो व्हिडिओ आहे तो कट करायचा आहे। सिंपली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या इथे तुम्ही बघू शकाल थोडं पुढे आल्यानंतर येते 1 2 3 अशी म्हणजे 1 आणि 2 येथे बीट आहे ते चेंज होईल। तर सिंपली येथे आपली चेंज होते। तर ते आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचं मिळून गेलं त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या आणि तिसरी इथे कुठे बघायची चेंज होते बीट, तर इथे आपली चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, ते स्प्लिटचा ऑप्शन आहे पहिला त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। सेम प्रोसेस दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या बीटला इथे करायची तुम्हाला। तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कट करून घ्यायचा आहे जसं इथे सांगितलं तशा प्रकारे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, इथून 1 2 3 अशा भाग वेगवेगळे होऊन जातील। तर त्यामध्ये आपल्या फोटो ऍड करायचा आहे। तर फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथून थोडं खाली स्क्रोल करायचं अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल। सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। जो पण तुमचा इथे फोटो असेल अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बटन अशा सेट करायचा जसं पाहिजे तशा प्रकारे परफेक्ट। इथून सेट केल्यानंतर सेम आपल्या दुसऱ्या बीटला करायची प्रोसेस। तर इथून आपण दुसऱ्या बीटला पण ऍड करून घेऊया फोटो। सिंपली त्या फोटोवरती क्लिक करायचे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून जो पण तुमचा फोटो अशा सिलेक्ट करू इथून ऍड करायचा आहे। सेम आपल्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या बीटला जी हा जो फोटो आहे तो इथून ऍड करायचा आहे। इथून फोटो ऍड केल्यानंतर आपल्या आता इथे सॉन्ग ऍड करायचे। सॉन्ग ऍड करण्यासाठी आपल्या अशा पहिल्यांदा जुटायचे। आल्यानंतर इथे जे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे तर तोच बीट व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ऍड करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपलं जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। तिथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर इथून बॅक करायचे। बॅक केल्यानंतर पुन्हा अशा पहिल्यांदा जुटायचे। आता आपल्या इथे PNG ऍड करायचे जे तुम्ही फ्रेममध्ये पाहिले त्या। तर मी तुम्हाला सर्व PNG आहे त्या मटेरियलमध्ये दिलेले आहेत। तर तुम्हाला यांना डायलॉगनुसार इथे ऍड करायचे। तर मी जसे सांगतोय तशा वेळी तुम्ही ऍड करून घ्यायचे। तर सिंपली ऍड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे जे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा आपल्याला ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला पहिले जे PNG आहे इथे तुम्हाला ऍड करायचं आहे। तर हे जे आपलं पहिले PNG येते तुम्ही बघू शकाल की आपला डायलॉग आहे तो येत आहे। तर इथून सिंपली डायलॉग कुठे आहे तो प्ले करून बघायचा आहे तुम्हाला कोणता डायलॉग कुठे आहे। ओके, तर इथे आपला डायलॉग आहे ते इथून सुरू होतोय। तर आपण पहिल्यांदा जुटून अशा माहिती कमी करूया आणि कुठे संपतोय तो बघूया हा डायलॉग। ओके, तर इथे संपत आहे आपला। तर थोडा आपण आवाज वाढवूया म्हणजे तुम्हाला समजेल कोणता डायलॉग आहे ते। ओके, तर इथपर्यंत येतोय। तर सिंपली आपण अशा वेळी कमी करायची ही जी लेयर आहे PNG ची। त्याच्यानंतर आपल्याला आहे ना दुसरी डायलॉग कुठे आहे तो बघायचा आहे। ओके, तर इथे आपल्या इथं आहे थोडं इथे आल्यानंतर पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे। दुसरा जो हा डायलॉग आहे तो सिलेक्ट करू इथून ऍड करायचा आहे। ओके, तर इथे येतोय। तर सिंपली इथून कमी करायची ही जी लेयर आहे ती आणि ही जी लेयर आहे दोन्ही कुंट कमी जास्त करू शकता। तर इथून अशा वेळी इथून ऍड केल्यानंतर हे PNG। तर इथून आता पुढचे जे आहेत ते तुम्हाला जसं इथे मी सांगितलं तशा वेळी तुम्हाला डायलॉग ऐकून हे जे PNG आहेत ते ऍड करायचे। 5-6 PNG यातून असतील म्हणजे ते तर ते परफेक्ट तुम्हाला आहे ना जसं इथे व्हॉइस आहे लिरिक्स आहे सॉन्गचे तशा वेळी तुम्हाला हे जे डायलॉग आहेत ते ऍड करायचे। इथून पहिल्या फोटोला ऍड केल्यानंतर हे जे डायलॉग आहे ते त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोचे देते अशा प्रकारे जे तुम्ही बस स्प्लिट केला ते त्याच्यानंतर पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जे आपण इमोजी PNG दिले हे इथे ऍड करायचे अशा प्रकारे। ऍड केल्यानंतर ह्याची जी लेयर आहे जेवढा आपलं म्हणजे शेवटचा फोटो आहे
तेवढी ठेवायची शेवटपर्यंत ही जी लेअर आहे. आता मी काय करतो, जे आपले ते फोटो राहिलेत ॲड करायचे ते येथून ॲड करतो आणि हे पण जे डायलॉग आहेत आपले सर्व ते परफेक्ट येथून ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण डायलॉग आहेत ते सर्व इथे परफेक्ट ॲड करून घेतले आहेत. तुम्ही पण अशा तुमचे जे डायलॉग आहेत ते ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथून फोटो पण तुम्ही बघू शकाल की बीट नावानुसार आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी इफेक्ट सांगतोय तशा तुम्ही पण लगेच ॲड करून घ्यायचे. जर पहिल्या इफेक्ट सांगितलं गेलं की तुम्ही पण तुमच्या फोटोला आहेत तो इफेक्ट तो लगेच ॲड करायचा, जेणेकरून कोणता इफेक्ट कुठे लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपले इफेक्ट देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकूण 2 फोटो आहे त्यामध्ये काय आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. तर सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला यायचे इथे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये ते आल्यानंतर तुम्हाला एक ब्लॅन्स नावाचा एक इफेक्ट आहे ते मिळून जाईल. सिम्पली अशा सिलेक्ट करायचे, ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला खाली एक 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आउटचं ऑप्शन आहे मध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना इथून एक इफेक्ट फेड आउटचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा इथे आपले ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आता आपले इथे इनमध्येच थांबायचे आहे आणि इथून तुम्हाला रोक वर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे, हा जो तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता आपल्या इथे इनमध्येच थांबून इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इनमध्येच थांबून इथून तुम्हाला सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला सिविंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे आहे. हे इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली अशा पहिल्यांदा जुटायचे आहे. आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे इथून आल्यानंतर इथून तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल ते अशा वेळेस सिलेक्ट करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे अशा वेळेस आपला जो पहिला फोटो तेवढे आणायचे अशा प्रकारे जसे ते आपण आता आणले तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे, साईज संपूर्ण न्यायची 100पर्यंत आणि स्पीड आहे ते फक्त आपल्याला 10 ठेवायचे येते आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून अशा ही जी लेअर ॲड केल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे आणि तीच लेअर आपल्या इथे 3 नंबरचा डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली सिम्पली त्यावरतीच आता क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरला एक रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे ग्लिचच्या ऑप्शनमध्ये इथे आल्यानंतर इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर थोडं आपल्या इथे लोड घेता आहे तर आलेला आहे इफेक्ट. तर इथून तुम्हाला 5 नंबरला एक क्रोमॅटिक्स नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि इथून हा जो इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. तर अशावेळी हे जे 2 इफेक्ट आहे ते पहिले ॲड करून घ्यायचे. इथून ॲड केल्यानंतर आपल्या आता काय करायचे, हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे जे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेट्रोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना रोलिंग फिल्म हा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढीच्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे तिथेच आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता 20 सेकंदाची तिथे आलं ना अशा प्रकारे तरी चालेल. 20 सेकंदाची तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून एक तुम्हाला आहे ना कॅमेरा डान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे 20 सेकंदापासून जी आपली ना जो 22 आणि 24च्या मध्ये टिंबाई तेवढी न्यायची. नेल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लर आहे ते संपूर्ण 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता कुठे यायचे तुम्हाला सांगतो टायमिंग. तर 24 सेकंदाचे जे पहिले 2 0 आहेत तिथे यायचे. तिथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल. तर नाही तर तुम्ही इथून एक इफेक्ट आहे तो सर्चसुद्धा करू शकता, वरती तुम्हाला नाव मिळून जाईल. तर इथून तुम्हाला आहे ना रोटेशन ट्विस्ट नावाचा एक इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे आपली शेवटून अशा थोडी कमी करायची. इथून कमी केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो परफेक्ट बसून जाईल. तर हा जो आपण टॅडस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला आता हे जे वरती आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.